कायमची राहणार, परंतु राज्य शासनाचा आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी येण्याचं मी निश्चित केलं आणि आता आलोय हा मंत्री म्हणून आलो। मी त्या दुःखितांचा एक निश्चितपणे कुटुंबासारखाच त्याचं दुःख सांत्वन करण्यासाठी नागरिकांवरती गुन्हे दाखल झालेत, वाहनांची जाळपोळ झाली, त्याचे सुद्धा गुन्हे दाखल झाले। मी स्पष्ट निर्देश दिलेले वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका। समुपदेशन लोकांना अवेअरनेस आणून, शेवटी ही संपत्ती कोणाची आपलीच आहे, बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच, कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे, दुःख आहे, परंतु या बाबतीमध्ये कोणाची जरी त्यात नावा निष्पन्न झाले तरी सुद्धा पोलीस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह धरायचा। वनातला बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, 2000 अपयश आहे का? आता ऊस लावला तुम्ही, आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले, कोळे आले, लांडगे आले, ती शिकार त्यांना आयती भेटते। ऊस जेव्हा तोडल्यानंतर ते मोकळे होतात। प्रश्न असा कशाला काही कोणाचा दोष आहे, तुम्हाला विचारतो कोणाचा दोष आहे हा? मी तुम्ही आपल्याला विचार, दोष कोणाचा आहे? काय आता कुणाचं? परिस्थिती, ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे, ऐकलाय का? परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क राहावं। ही ऊस तोड झाल्यानंतर हे बिबटे मोकळे होणार आहे। अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले आहेत। ओके, तुम्ही आता बोलताना म्हटलात की दिसणारा बिबट्या शूट आउट करा, तुम्ही वन विभागाला आदेश दिलेले आहेत। जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शूट आउट शॉट करून टाका, सांगितलेलं आहे। वन खातं तुमच्याकडे आलं, हे बंद होण्यासाठी आलं का असंही तुम्ही बोललात आता बस। अरे असे काही लोक बोलले मला म्हणून मी बोललो। चला किती बिबटे पाठवणार, कसं नियोजन असणार त्याचं?